रांग सगळीकडे रांग. अरे पण आपण इकडे कशासाठी आलो? कशासाठी आलो? अरे बाबा इकडे काहीतरी सगळे लोक जमलेले आहेत, त्यांना काहीतरी चांगलंच उद्बोधक मनोरंजक असं काहीतरी पथनाट्य दाखवायला आलो. चांगलं चांगलं हा उद्बोधक मनोरंजक. हा पण नक्की काय? अरे आता हिला कसं समजावं? अरे आपण इकडे लोकांचं प्रबोधन करून त्यांना पथनाट्य दाखवायला आलो, त्यांना काहीतरी सामाजिक संदेश द्यायला आलो आहोत. अरे आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? अरे आपण कलाकार आहोत. म्हणून तर बेकार आहोत. इज्जत काढायला आलीस का इकडं? हा म्हण, आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. आम्ही कलाकार कलेचे शिलेदार. सांगतो कथा कहाण्या फार. सांगतो कथा कहाण्या फार. धावतो तुम्हा स्वर्गाचे दार रे. जी 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 जी. गावतो तुम्हा स्वर्गाचे दार रे. जी 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 जी. तर सोंगड्या, अगं निवडणुका आल्या. पण ते का आल्या? अगं येतात त्या अग्नमधनं. अगं जब गरीब के थाली में पुलाव आया, जब गरीब के थाली में पुलाव आया तो समझो सोंगाड्या चुनाव आया. मतलब अभी चुनाव आया. हा पण शाहीर मी काय म्हणते, बोल बोल. आपणच किती बोलणार ना. हा. आपण या चुनाव बद्दल या लोकांच्या मनात काय ते जाणून घेऊया. हा, मग जाणून घ्यायलाच पाहिजे, त्यासाठी तर आपण इकडे आलोय. हा चला चला की. मग. ओ ताई, कुठे निघालात? पिकनिकला. पिकनिकला? अरे हो, आता 20 तारखेला सुट्टी आहे ना आपल्याला. कसली सुट्टी? काहीतरी मतदानासाठी आहे वाटतं. हे बघा, ही मध्ये सुट्टी, ते पण मतदानाची. हे तुम्हाला कोणी सुट्टी दिली हो? सरकारने. पिकनिक साठी? हो, आपल्या हक्काची सुट्टी आहे. अरे साई. मूर्खा, आता काय तुम्ही? अरे मतदानाची सुट्टी चक्क पिकनिकची सुट्टी म्हणून तुम्ही वाया घालवताय. अरे तुम्हाला तुमची सामाजिक जबाबदारी आहे की नाही? म्हणजे अरे बाबा, मतदान करायचं सोडून तुम्ही पिकनिकला जाताय, असे कसे बेजबाबदार तुम्ही? अरे तुम्ही या देशाचे तरुण आहात ना, आणि तुम्हीच या राजकारणामध्ये जर का दुर्लक्ष केलं तर मग हे आपल्या देशाचं राजकारण अजून ढासळून पडेल. कळतं की नाही तुम्हाला? अरे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले राजकीय सामाजिक सगळे हक्क दिले. त्यांचे विचार जरा जोपासा. डॉक्टर बाबासाहेब म्हणून गेले, जर का आपल्या देशाला सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्या दृष्टीने जर का मजबूत करायचं असेल तर मग आपल्याला या देशाच्या तरुणांना राजकारणात उतरवलंच पाहिजे. कारण की हा देशाला तरुणच राजकारण व्यवस्थित करू शकतो आणि हे आपल्या लांडगे राजकारणाला उत्तर देऊ शकतो. पण हे लांडगे राजकारण काय करतात? या देशातल्या तरुणांना वाया घालवतात आहे, नशेमध्ये घालतात आहे, मोज मजेसाठी चांगले एंटरटेनमेंट देतात आहे, जीबी डेटा सगळं फ्री देतात आहे. का? कारण की ना लोकांनी, तरुणांनी याच्यामध्ये सगळं फालतू गोष्टींमध्ये बुडावं, मोबाईलमध्ये बुडावं, नशेमध्ये बुडावं आणि स्वतःची विल्हेवाट लावून घ्यावी. कारण या राजकारणाला जर का कोणी रोखू शकतो, कोणी थांबू शकतो, कोणी नडू शकतो, तर तो हा देशाचा तरुण आहे. म्हणून या देशाच्या तरुणांना खाली पाडण्याचं काम केलंय. आणि तुम्हाला जरा सुद्धा अक्कल नाही की तुम्ही त्यांच्या म्हणण्यासारखं वागताय. आणि मी तुम्हाला सांगते की आपण तरुणांना विचारलं की त्यांना काय व्हायचंय तर ते कोटी आपण पब्लिक आहोत. जर आपण तरुण पुढे नाही घेतलं, आपण लोकशाहीमध्ये नाही गेलं तर आपला जो देशाचा भविष्य आहे, आपला जो देशाचा विकास आहे तो मागे जाईल. आणि एवढंच नाही तर आपण तरुण आहोत, आपण नाही पुढे आलो तर आपली पिढी काय आपल्याला दोष देणार की जे आमचे तरुण होते त्याने त्यांच्या पास्टमध्ये किंवा त्यांचं काही लोकशाहीमध्ये काही पुढाकारच नव्हता तर आम्ही का जाऊ. आणि आजची जे जेनजी मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना फक्त एवढंच वाटतं की ते पार्टी करावं, ते फिरायला जावं, सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह पाहिजे. पण कोणालाही एवढंच नाही. आता आपणही बघतोय की राजकारणामध्ये तरुणापेक्षा म्हणजे 90% ते आपले जे एजेड आहेत, जे कंटिन्यू पॉलिटिक्स मध्ये तेच येतात. बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर. तरुणाई हे देशाचं भविष्य आहे, या तीळ मात्रही शंका नाही. अहो बघा ना, देशातला तरुण जर कष्टाळू असेल, हार्ड वर्किंग असेल तर देशाला प्रगतीपथावर नेण्यापासून कोणी अडवू शकत नाही. पण त्याच देशातला तरुण जर प्रोक्रॅस्टिनेट करत असेल, त्याची कामं पुढे ढकलत असेल, आळशीपणा करत असेल तर देश हा मागे खेचला जातो, देशाची प्रगती आखुडली जाते. आणि म्हणूनच बघा ना, अगदी सुंदर असं एक आपल्यासमोर नेतृत्वाचं उदाहरण आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी त्यांच्या अगदी
जसं आपण म्हणतो की आपल्या देशाला हार्डवर्कची गरज आहे तर आपला देश पुढे जाईल. अहो पण हार्डवर्क पेक्षा ही तरुणाई आमची जी जनरेशन आहे ती हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्कवर जास्त लक्ष देते. म्हणजे तुम्ही जर एखादं काम 4 लोक वापरून करत असाल तर आमची जनरेशन एआयचा वापर करून 2 माणसांमध्ये ते पटकन करून टाकते. म्हणूनच मला वाटतं की क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन ही आमच्या तरुणाईची ताकद आहे. आणि मला वाटतं म्हणूनच या देशातल्या प्रत्येक तरुणाने राजकारणात सहभाग घ्यायला हवा आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला एक नवी कल्पना मिळेल, एक नवीन आयडिया मिळेल की या देशाला प्रगतीपथावर कसं न्यायचं. तरुण नेतृत्व ही या देशाची गरज आहे, ही या काळाची गरज आहे. आणि आपली जी इको फ्रेंडली लाईफ ही संस्था आहे ती फक्त तरुण तगडा भारत यासाठी नाही तर पर्यावरण संरक्षण ह्याच्यासाठी पण काम करते. त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग, इको लाईफ, इको विलेज, इको हाऊस आणि असे भरपूर काम केले. आणि ते काम करताना त्याच्या आजूबाजूला खूप तरुण असतात, आमच्यासारखी मुले ते सरांना जॉईन होतात. आपले सर श्री अशोक एनजे सर हे याचे अध्यक्ष आहेत आणि जे इको फ्रेंडली लाईफ संस्था हे चालवतात. आणि कोणताही तरुण आम्हाला येऊन पथनाट्य करताना विचारतो की त्यांना इंटरेस्ट आहे, ते इच्छुक आहेत की राजकारणामध्ये कसं सहभाग घ्यायचा, तर आम्ही त्यांना सांगतो की आमचे सर आमच्यासोबत नेहमी अवेलेबल असतात की त्यांना काही प्रश्न असला की त्यांना असा पाठिंबा पाहिजे की मी कसं जाऊ राजकारणामध्ये. कारण आपल्याला पण माहिती आहे, मी स्वतः तुम्हाला सांगते की मी माझे घरचे पण मला सांगतात की राजकारण नको जाऊ कारण की ते खूप वाईट आहे. आपला जो मेंटॅलिटी आहे ते लहानपणापासून आपल्याला ते शिकवलंय की पॉलिटिक्स वाईट आहे, पॉलिटिक्स वाईट आहे. तर आपल्या मनात तेच आलंय म्हणून आपण जात नाही. पण आपले जे श्री अशोक एनजे सर आहेत ते पुढाकार घेऊन आपल्या तरुणांना खूप स्ट्रॉंग करतायत. कारण आपणच लोकशाहीमध्ये आपलाच हक्क वाजवणार नाही तर कसं आपला देश पुढे जाणार. आणि मी तुम्हाला सांगते, आणि आपल्या जसे तरुण आहेत त्यांना काहीच प्रश्न असतात तर आपले श्री अशोक यांचे सर ते नेहमी आपल्यासोबत असतात ते प्रश्नाचे उत्तर द्यायला, त्यांचे सोल्युशन द्यायला. मित्रांनो, फक्त एवढंच सांगेन की मतदान हे कोणत्याही प्रकारचं दान नसून आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो आपल्याला बजावलाच पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य उमेदवार, आपला उमेदवार कसा आहे तो उमेदवार पडताळणं देखील गरजेचं आहे. कारण की आपण जर का चुकीच्या उमेदवाराला मतदान केलं तर मग आपल्या देशाची काय विल्हेवाट लागू शकते हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतो. म्हणून योग्य उमेदवाराला देखील मतदान करणं गरजेचं आहे आणि आपला स्वतःचा राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग असणं देखील गरजेचं आहे. कारण की राजकारणातूनच आपल्या जगण्या मरणाची किंमत ठरते, आपल्या राशनची किंमत ठरते, आपल्या गोळ्या औषधांची किंमत ठरते, सगळ्या गोष्टींची किंमत राजकारणामधूनच ठरते. जर का आपल्याला रडत खडत बसायचं नसेल, जर का तरुणांना जर का पुढे जायचं असेल, आपल्यासारख्या तरुणांना पुढे जायचं असेल आणि देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर मग आपल्याला राजकारणात सक्रिय सहभाग असायलाच हवा. मित्रांनो, एवढं फक्त लक्षात ठेवा की राजकारण हे वाईट गोष्ट नाही आहे. राजकारण करणाऱ्यांनी ही वाईट गोष्ट करून ठेवली आहे. कारण की राजकारणात कोणी घुसू नये आणि जो घुसायला जातो त्याला खाली पाडलं जातं. ही आपल्या देशाची सत्य परिस्थिती आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, एकजूट होण्याची गरज आहे. या देशाच्या सर्व तरुणांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि या राजकारणात सहभाग होऊन या बेकार राजकारणांना खाली पाडण्याची गरज आहे, जेणेकरून आपला देश प्रगती पथावर पुढे जाऊ शकतो. आणि एवढंच नाही तर आपणच चुकतो. कारण की आपल्यासमोर तो तरुण उमेदवार उभा राहिला तर आपण त्याला मागे खेचतो हे बोलून की त्याला काय माहित असेल, तो काय करणार आपला. आपण त्याला चान्सच देणार नाही तर तो कसं पुढे येणार. आणि एकदा तो हारला की त्याच्या मनात पण जरा बसते, खंत बसते की तो कसा पुढे जाणार, त्याला तर कोणताही सपोर्ट नाहीये, कोण नाही याचा पाठिंबा द्यायला. तर मी आज सांगते की ते आहेत ते आपले श्री अशोक एनजे सर, जे आपल्यासाठी काम करतात, निस्वार्थ काम करतात आणि आपल्यासारख्या तरुणासाठी काम करतात. तर आता ही वेळ आली आहे की उठा तरुणा जागा हो, संघर्षाचा जागा हो. अरे उठा तरुणा जागा हो, संघर्षाचा भागा हो. अरे उठा तरुणा जागा हो, तू संघर्षाचा भागा हो. एक पाऊल उचलूया, एक पाऊल उचलूया, नवीन उमेदवार घडवूया. अरे एक पाऊल उचलूया, नवीन उमेदवार घडवूया. तरुणांना साथ देऊया, देशाचा विकास करूया. तरुणांना साथ देऊया, देशाचा विकास करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हाँ हो गया. ते पाच आहे.
मी अशोक एनजे, इको फ्रेंडली लाईफ व तरुण तगडा भारत संस्थापक अध्यक्ष। मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये इको फ्रेंडली लाईफचे सर्व असोसिएट्स व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। आपण आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद वेळात वेळ काढून या परिवर्तनाच्या कार्यासाठी या ठिकाणी घेतली आहे। जगामध्ये सर्वात जास्त तरुण भारतात, तरीही तरुणांचे नेतृत्व नाही देशात, अशी ही जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन आपल्याला बदलायची आहे आणि म्हणून वेळात वेळ काढून आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या ठिकाणी मी एक 5 मिनिटात तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि जास्तीत जास्त वेळ आपल्या प्रश्नांच्यासाठी ठेवतो की जेणेकरून मोकळेपणाने आपल्याला या विषयावर बोलता येईल। आता ही परिस्थिती आपल्याला कशी बदलायची आहे, तर संपूर्ण देशामध्ये जे तरुण आहे त्या तरुणांना आपल्याला समाजकारण, राजकारण, अर्थकारण याच्यामध्ये जर घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या तरुणांच्या संदर्भात चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे। आता ह्या इलेक्शनच्या संदर्भात तुम्हाला वाटेल की आपण या इलेक्शनच्या माध्यमातून कसं करू, अनेक विविध पक्षामधून, राजकीय पक्षामधून व अपक्षांमधून असे अनेक उमेदवार उभे आहे आणि हे उमेदवार जे आहे फार 20%च्याही पेक्षा खाली आहे तरुणांची संख्या। आणि मग जर आपल्याला देशामध्ये सर्वात जास्त तरुण जर असतील तर यांची संख्या जर आपल्याला संपूर्ण याच्यात जर वाढवायची असेल तर काय करायचं, मग आपण या सगळ्या तरुणांना निवडून आणण्यासाठी काम करूया। कारण हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन महाराष्ट्र विधानसभेचं आहे आणि आपण जर प्रत्येक पक्षामध्ये जी तरुण मंडळी आहे त्यांना निवडून जर आणलं तर आपल्याला त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातून पुढे आणता येईल, पुढे भारतामध्ये नेता येईल। म्हणून आपण कुठलाही फक्त नुसते पक्ष स्थापन करणं किंवा अजून काही करणं याच्यापेक्षा आहे ह्याच राजकीय पक्षामध्ये जी तरुण मंडळी आहे त्यांना आपण चांगल्या मतांनी पुढे आणायचं आणि त्या ठिकाणी तरुणांना आपण जे मतदार आहे त्यांना विनंती करतोय की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पुढे या,
त्याचबरोबर जनतेला बरोबर घ्या आणि जनतेला बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे तरुणी उभे आहेत त्यांना निवडून आणा, की जेणेकरून परिवर्तन घडण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. आता ही परिवर्तन घडवण्याची ही पहिली पायरी आहे आणि ह्या पहिल्या पायरीतून आपल्याला पुढे जायचं आहे. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे तरुण आणि तरुणींना उभं करू त्यावेळेस आपल्याला पुढे जाता येईल. आता हे पुढे जाण्याची प्रक्रिया कशी आहे, तर आपण अनेक वर्षापासून पर्यावरणामध्ये काम करतो. भारताचं जे पर्यावरण आहे 4 वर्षामध्ये जर आपण वृक्ष लागवड केली नाही किंवा वृक्षतोड थांबवली नाही तर 4 वर्षामध्ये 1.5 डिग्रीप्रमाणे टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणात वरती जाईल. मागच्या वर्षी 52 डिग्रीपर्यंत गेलं होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी अनेक लोकांचे मृत्यू झाले होते. 4 वर्षामध्ये 1.5 प्रमाणे असंच वाढलं किंवा यापेक्षा जास्त झालं तर 55 डिग्रीपर्यंत 4 वर्षात तापमान जाईल आणि जीवन जगणं किंवा जीवसृष्टीला फार मोठा धोका निर्माण होईल. हा व्हायचा नसेल तर म्हणून तरुणांना घेऊन आपण 700 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल 700 कोटी कसं काय शक्य आहे? भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. प्रत्येकाने 5 झाडं लावले आणि जगवली तर 14 गुणिले 5 140 कोटी गुणिले 5 तर त्या ठिकाणी 700 कोटी होतात. पण असं म्हटल्याने होणार नाही. त्यासाठी प्रत्येक राज्याचं शासन आणि केंद्र शासन यांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आहे. पण या सगळ्यांकडे आता हा पर्यावरणाचा कोणताही अजेंडा नाही. आपण मरणाच्या दारावर उभे आहो तरी ते पर्यावरणाबद्दल बोलत नाही. निवडणुकींना अर्थ केव्हा निर्माण होईल, जेव्हा सस्टेनेबल लाईफ आपण चांगल्या प्रकारे जगू शकू तेव्हाच अर्थ निर्माण होईल. आणि म्हणून मग आम्ही विचार केला की या ठिकाणी आपल्याला जर जीवन सुसह्य असं चांगलं जगायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर तरुणांना पुढे घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून पक्ष कुठलाही असो तो आपला विषय नाही आहे. आपला विषय हाच आहे की ह्या संपूर्ण 139 कोटी मधली जी जनता आहे त्याच्यातले तरुण आहे त्याच्यावर आपण काम करू. आता सध्या जे विविध राजकीय पक्ष आहे हे सगळे राजकीय पक्ष त्यांचे आमदार, खासदार आणि प्रतिनिधी जर आपण धरले, त्याचबरोबर जे प्रशासनामध्ये IAS IPS किंवा अजून वेगवेगळ्या थरावर अधिकारी आहे यांची सगळ्यांची संख्या, अगदी उद्योगधंदे मोठे करणारे यांची संख्या 1 कोटीच्या पुढे जात नाही. म्हणजे संपूर्ण भारत कशात फिरतोय? फक्त ह्या 1 कोटीमध्ये फिरतोय. 139 कोटी फक्त म्हणते हेलिकॉप्टर चाललंय, मेट्रो चालली आहे, पण त्यांचा याच्यामध्ये कुठेही सहभाग नसतो. अशा प्रकारे 139 कोटीचं जवळजवळ अस्तित्वच आपल्या देशात नाहीसं झालेलं आहे. आणि मग 139 कोटीचं अस्तित्व जर आपल्याला निर्माण करायचं असेल आणि त्याच्यातून जर भारत घडवायचा असेल तर ह्या इलेक्शनच्या निमित्ताने आपल्याला तरुणांना निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ही पुढची प्रक्रिया अशीच चालू राहणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारतामध्ये या राजकीय पक्षांचा जो गोंधळ आहे त्या गोंधळामध्ये तरुण आणि जनता भरडून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपण ह्या कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ह्या 1 कोटींना आपण बाजूला ठेवूया. उरलेले 139 कोटीमधनं जी तरुण मंडळी आहे त्यांना आपण नेतृत्व देण्यासाठी पुढे आणूया. आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व तयार झालं तर त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रातून करतो आहे. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातून जर त्याची सुरुवात झाली तर अतिशय चांगल्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला घडवता येईल. कुणाबरोबरही झगडा वाद करण्याची आवश्यकता नाही. कारण आपण इलेक्शन म्हटलं की सर्वच जण काय म्हणताय, आम्ही इलेक्शन लढवतोय. अरे बाबा, इलेक्शन ही लढवण्याची गोष्ट नाही आहे. लढाई ही सीमेवरती होते कुठल्या तरी देशांच्या. आणि लढाई कशासाठी होते? काहीतरी बळकवण्यासाठी, काहीतरी चोऱ्या मारामाऱ्या करण्यासाठी. आपण आपल्याच देशामध्ये हे निवडणूक जी आहे त्याच्यासाठी उभे आहोत. या ठिकाणी लढाई होऊ शकत नाही. पण तर तुम्ही सगळे बोलताय की आम्ही निवडणूक लढवतोय, म्हणजे कुणाला तरी चोऱ्या करायच्या आहे, मारामाऱ्या करायच्या आहे, अशा याच्यातून यांचे उद्दिष्टच बरोबर नाहीये. आणि म्हणून आपण म्हणतोय की हा विधानसभेचा, लोकशाहीचा मोठा उत्सव आहे, तो आनंदाने साजरा करूया. त्याच्यामधनं कोणीतरी हरेल, कोणीतरी जिंकेल, काही फरक पडत नाही. कारण ही विचारांची लढाई आहे. आणि म्हणून हे हे सर्वच जे राजकीय पक्ष आहे हे कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि म्हणून
आपल्याला ह्या तरुणांना बरोबर घ्यायचं आहे, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आणायचं आहे आणि हे निवडून आणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रथम परिवर्तन घडवायचं आहे. आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत आणि आपण सर्व जर ठरवलं तर आपल्याला जरी लोकशाहीचे स्तंभ वीक झाले असं वाटत असेल तरी पण आपण जागरूक राहिलं तर आपण ह्या डिजिटल माध्यमाचा वापर करून चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत जनतेपर्यंत जाऊ शकतो. आणि हे संपूर्ण जे डिस्ट्रक्टिव्ह चेन आहे, वी हॅव टू ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन. जी विध्वंसक चेन आहे, कोणती विध्वंसक चेन आहे? ह्या संपूर्ण राजकीय पक्षांमध्ये एक विध्वंसक चेन तयार झालेली आहे. कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी त्याच्यामध्ये विध्वंसच चालू असतो. जनतेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नसतो. त्या विध्वंसाचा पार्ट म्हणून काही कामं जे होतात तर ते सर्व राजकीय पक्षांच्या सोयीने होत असतात. त्याच्यामध्ये देशाच्या किंवा राष्ट्राच्या किंवा एखाद्या प्रांताच्या प्रगतीचा विचार हा नसतो. त्यामुळे अशा प्रकारची ही विध्वंसक चेन तोडायची असेल तर ही फक्त आणि फक्त 4 वर्षामध्ये तोडता येते. आपण जर विचार केला, आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बेरोजगारी आहे. इको फ्रेंडली लाईफ आणि तरुण तगडा भारत याच्यावरती जवळजवळ 16 वर्षापासून जो अभ्यास करते, इको फ्रेंडली लाईफ सेंटरमधनं तरुणांना आपण याच्यामध्ये स्वास्थ्य, संपत्ती आणि समाधान याच्यावर काम करताना त्यांना व्यवसायामध्ये आपण आणलं आणि व्यवसायामध्ये 4 वर्षामध्ये तरुण 100% तयार होतो. कारण त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्यावर तो कोणतीही गोष्ट करायला तयार होतो. फक्त पैशाने माणूस व्यावसायिक बनत नाही, त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि इको फ्रेंडली लाईफ हे काम करते, हे सिद्ध झालंय. गरीब शेतकऱ्याची मुलं किंवा शहरातली सुशिक्षित बेरोजगार मुलं आज व्यवसाय करायला लागली. 4 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंय. ते लखोपती झाले, त्याच्यापैकी काही करोडपती सुद्धा झालेले आहे. ही जमेची बाजू आहे. आणि म्हणून हे जर आपण समजून घेतलं, एका मुलाला किंवा मुलीला ट्रान्सफॉर्म होऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी फक्त 4 वर्ष लागतात. त्याचप्रमाणे एक झाड लावलं आपण, फळझाड, तर 4 वर्षामध्ये त्याला फळं येतात आणि फळं आल्यानंतर पुढे आपल्याला त्याची मशागत करायला लागत नाही. आणि त्या ठिकाणी ते झाड वाढत राहतं, प्रत्येक वर्षी ते फळं देत राहतं. कुठलेही फळं ते झाड आपल्याकडे ठेवत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपण सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे. गेल्या 16 वर्षापासून मी याचा अनुभव घेतोय आणि ह्या अनुभवातून हे सिद्ध झालंय की आपण काम करत राहिलं पाहिजे. कुठलंही रिटायरमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या त्या संस्थेत, बँकेत, गव्हर्नमेंटमध्ये असू शकतात, पण लाईफमध्ये कोणतंही रिटायरमेंट असण्याचं कारण नाही. मी स्वतः या ठिकाणी तुमच्यासमोर जे काम करतोय, एक 77 वर्षाचा तरुण आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करतोय. मला कोणताही आजार नाही, डायबेटीस नाही, BP नाही. कारण आंब्यासारखा मी वाढतोय, आंब्यासारखी फळं देण्याचं काम करतोय. आणि हे करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे जे अनुभव आहे ते तरुणांबरोबर शेअर करतोय. आणि भारतामध्ये फक्त 4 वर्षामध्ये जसं झाडाला फळं येतात आणि ते कायम देत राहतं, तसं 4 वर्षामध्ये भारतामधल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला आपण जर सांगितलं तर तुला जे काही आवडतं त्याच्यावर फक्त 4 वर्ष फोकस कर. त्याच्यावर तू व्यवसाय कर किंवा नोकरी करायची असेल तर नोकरी कर किंवा राजकारण, समाजकारण करायचं असेल ते कर. पण 4 वर्ष त्याच्यावर फोकस केल्यानंतर तो तरुण किंवा तरुणी तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून संपूर्ण भारत हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला करायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन. आणि 4 वर्षात हे ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर, आम्ही तुमच्याबरोबर सगळ्यांनी सहयोग दिला तर आपल्याला कुठेही मोठ्या प्रमाणात सभा, मिटिंगा किंवा गर्दी करण्याची गरज नाही. डिजिटल माध्यम हे जे आहे या माध्यमातून आपण जगभर पोहोचू शकतो. सध्या आपल्याला फक्त महाराष्ट्रात जायचं आहे, काही अडचण नाही आहे. आपला रिटायरमेंट, आळस या सगळ्या गोष्टी आपण झुगारून दिल्या आणि डिस्ट्रक्टिव्ह चेनला आपण
कपडा साफ करायचा आहे, तोडून टाकायचा आहे, हे सगळं करताना आपल्याला फक्त काय करायचं आहे, 139 कोटीमध्ये जनतेमधील तरुणावरती काम करायचं आहे. आणि ते काम करताना आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह चेन तयार होणार आहे. एकदा कन्स्ट्रक्टिव्ह चेन तयार झाली की फळझाडं ही तरुण आपल्या पायावर राहतील आणि संपूर्ण देश स्वयंपूर्ण समृद्ध झाल्याशिवाय 4 वर्षात राहणार नाही. अशा प्रकारचा हा अनुभव हा तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे. आणि इथून पुढे हे असंच चालू राहणार आहे आणि याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह चेन महाराष्ट्रात आणि भारतात तयार होईल आणि डिस्ट्रक्टिव्ह चेन ऑटोमॅटिक संपून जाईल. त्यासाठी फक्त तरुणांना आपल्याला पाठबळ द्यायचं आहे, त्यांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ओके, अपन प्रश्न उत्तर, हाँ आप हिंदी में भी जो है, मैं थोड़ा पानी लेता हूँ क्योंकि मैं थोड़ा ज़्यादा जवान हूँ. अभी हम जो बात कर रहे थे तरुण तगड़ा भारत के बारे में, तरुण तगड़ा भारत और इको फ्रेंडली लाइफ, ये जो कंसेप्ट है ऑलमोस्ट 21 ईयर से मैं खुद एक खोज में है भारत को समझना और भारत के अंदर काम करना और भारत को आगे लेके जाना एक बहुत अलग बात है. बिना भारत को समझ के आज तक हम, मुझे लगता है हम अपना जर्नी कर रहे हैं, जो भी कर रहे हैं उससे डिस्ट्रक्शन ही हो रहा है. क्योंकि हम सब जो यहाँ बैठे हैं ये अमीर भारत के गरीब लोग यहाँ बैठे हैं. क्योंकि दुनिया में एक बहुत अमीर देश है और हम फॉर नो रीज़न हम लोग गरीब हैं. क्योंकि हमारी सोच या हमने खराब कर दी खुद ने या और किसी ने की, लेकिन हम जिम्मेदारी ले रहे हैं और हम आगे आ रहे हैं. हम किसी को ब्लेम या क्लेम करने यहाँ नहीं आए हैं. क्योंकि हम 139 करोड़ लोग हैं. 1 करोड़ जो है वो अभी के सब अलग अलग पॉलिटिकल पार्टी में है, शासन और प्रशासन में होए. वो जो मिली जुली भगत है उनसे हमारा कोई लेना देना नहीं है. वो जो बड़े हो गए हैं वो हम लोगों ने उनको बड़े किए हैं. हमारे जवान लोग, तरुण लोग कहते हैं साहब वो बहुत बड़े बड़े लोग हैं, हम उनके साथ कैसे निभा सकते हैं. हम बोला बड़े किसने किया, हमने किया. हमने अगर उनको बड़ा किया है तो बड़े कौन है, वो है कि हम हैं, हम हैं. कोई उसमें दिक्कत नहीं है, कोई उसमें तकलीफ नहीं. और हमें जैसा उनके जैसा थोड़ा है हमें लड़ना है, हमें लड़ाई बिड़ाई कुछ नहीं करना है. हमारी सोच है, सोच से हमें काम करना है. हमारे ही वो लोग हैं, उनकी सोच हम जरूर बदलेंगे. जैसा हमने उनको बड़ा भी किया है, लेकिन बड़ा करने के बाद जो गलती कर रहे हैं वही हिसाब से उनको बाजू में भी करेंगे. क्योंकि 70 साल उनको हमने संधि दिया है, अपॉर्चुनिटी दिया है. अभी ये जो जवान हमारे सामने बाजू में खड़े हैं, ये जो जवान है इनके पास टैलेंट है, इनके पास काम करने का हौसला है. उनके फ्यूचर के बारे में ज़्यादा इन्हीं को खुद को ज़्यादा मालूम है और टेक्नोलॉजी जो है उनको अच्छा जानते हैं. जो भी अभी पॉलिटिकल पार्टी में वो टेक्नोलॉजी नहीं जानते हैं, जवान लोगों के फ्यूचर के बारे में नहीं जानते हैं. इसीलिए हम लोग ये इलेक्शन में ऐसा स्टैंड लिया है कि जो भी तरुण हैं, तरुणी है, तो हम उसे इलेक्ट करेंगे चाहे वो कोई भी पॉलिटिकल पार्टी में हो. क्योंकि इसके अंदर से ही परिवर्तन पूरे देश में आ सकता है. और ये परिवर्तन लाने की ये जो स्टेप है ये हम ये इलेक्शन में ले रहे हैं. क्योंकि हम नहीं चाहते कि और एक पॉलिटिकल पार्टी बनाए. खाली पॉलिटिकल पार्टी बनाने से कुछ नहीं होता है. जो भी होता है दुनिया के अंदर ट्रांसफॉर्मेशन से होता है. इसीलिए हम ये ट्रांसफॉर्मेशन होने के लिए ये विधानसभा का जो है उत्सव मना रहे हैं. इसमें हम कोई लड़ाई नहीं कर रहे हैं, कोई हमारे यहाँ दुश्मन नहीं है. जो पॉलिटिकल पार्टी वो भी हमारी है, लेकिन गलत कर रहे हैं. तो ये उत्सव से जो हमारे जवान लोग हैं, तरुण लोग हैं, वो आगे आएंगे, उनको हम इलेक्ट करेंगे और उनके साथ से पूरे देश को, महाराष्ट्र को हम लोग आगे लेके
जाएंगे। और ये जो प्रोसेस है ये पर्यावरण के साथ साथ में हम कर रहे हैं। जैसे पौधा लगाते हैं तो 4 साल में उसके फल आते हैं, वैसे कोई भी जवान तरुण या तरुणी जो भी उनको अच्छा लगता है, पसंद है, वो हिसाब से वो बिजनेस या काम करते हैं तो 4 साल में वो खुद के पैर के ऊपर खड़े रहते हैं। और एक जवान या एक पौधा 4 साल में बड़ा होता है तो उतना ही टाइम पूरे देश के अंदर पौधे लगाएंगे तो 4 साल में फलों फूलों से बहरेगा। उतने टाइम में जितने जवान हैं वो 4 साल में पूरे इंडिपेंडेंट अपने पैर के ऊपर खड़े रहेंगे और पूरा भारत विकसित भारत होने में बिल्कुल तकलीफ नहीं लगेगा। फॉर नो रीजन वी आर पुअर, हम लोग अमीर देश की गरीब जनता यहां बैठी है, ये चित्र हमें बदलना है। अभी हम लोग थोड़े जो भी है क्वेश्चन आंसर के ऊपर काम करेंगे। नुक्कड़ नाटक के जरिए जो बताया गया है कि जवानों को पॉलिटिक्स में आना चाहिए, जो अब जो जवान जो पॉलिटिक्स में उतरे हुए हैं, क्या आप उनको सपोर्ट करोगे? वही मैं यही कह रहा हूं कि जो भी पॉलिटिकल पार्टी में जवान लोग अभी है, यंग है, ऑलमोस्ट लेस देन 40, तो उनको हम चाहते हैं कि उनको हम सपोर्ट करें, उनको हम इलेक्ट करें इर्रेस्पेक्टिव ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी, क्योंकि हमें ये पॉलिटिकल पार्टी से ज्यादा इंटरेस्ट जवानों में है। तो कोई भी पॉलिटिकल पार्टी से होने दो, लेकिन हमको यूथ को इलेक्ट करना है और यूथ को ट्रांसफॉर्मेशन में लाना है, उसको हमें प्रोडक्टिव बनाना है। उसमें अभी का जो डर्टी गेम है पैसे का या गुंडागिरी, दादागिरी, खाबूगिरी, ये सब हमें नहीं करना है। और ट्रांसफॉर्मेशन बूढ़ों में नहीं होता है, यूथ में ही हो सकता है, वो हम करेंगे। यूथ को जब आगे लाने की बात करें तो यूथ के पीछे फाइनेंस भी लगती है, तो फाइनेंस कौन करेगा उसके लिए? मैंने कहा ना, अपना देश जो है बहुत अमीर देश है। हमारे अमीर देश के गरीब लोग हैं, अमीर देश के जो गरीब लोग हैं, ये सिचुएशन हमें ट्रांसफॉर्मेशन से चेंज करना है, वो हम जरूर चेंज करेंगे। अभी भी मैं यहाँ बैठा है तो मैं जैसा कहा कि जो कुदरत है, नेचर है, उसके हिसाब से हम काम करते जाता है। 77 ईयर में मुझे कोई तकलीफ नहीं है, मैं हंसता है, काम करता है जवान लोगों के लिए, और जो भी है वो देता है। वैसे यहाँ अपने 139 करोड़ के जो भी जनता है वो अगर साथ में आए, ये विचार अगर समझ जाएंगी तो हमें पैसे का कोई प्रॉब्लम नहीं आना चाहिए। हमारी सोच गलत है, इसके लिए हमें लगता है हमारे पास पैसा नहीं, हम गरीब हैं। कभी भी मत कहो हम गरीब हैं। 4 साल के अंदर आपका सिचुएशन बदल जाएगा, बदल दो। 4 साल के अंदर हमें पूरा ट्रांसफॉर्म करना ही है। इर्रेस्पेक्टिव हमारे पास पावर आता है या नहीं आता है, कोई फर्क नहीं पड़ता है। ये आप नेताओं का कहना है। एक एक ये अभियान उशिरा चालू झालं असं वाटत नाही आपल्याला? कोणतीही गोष्ट ही उशिरा आपण म्हणू शकतो, पण तशी उशिरा नाहीये। कारण आम्ही जवळजवळ 21 वर्षापासून याच्यावर जे काम करतोय, तर आपल्या देशामध्ये जे वातावरण आहे, जी मानसिकता आहे, ती मानसिकता इतकी अशा प्रकारची आहे की आपण खूप लिथार्जिक आहोत, आपण खूप आळशी आहोत। आणि अशा याच्यामध्ये मी कोणाला नाव ठेवत नाही, पण जर आपल्याला काही करायचं असेल तर त्या गोष्टी वापरून, आता हे इलेक्शन आहे, या इलेक्शनमध्ये आपण कोणी स्वतः उभे नाही, पण ह्या संपूर्ण राजकीय पक्षामध्ये जे उभे आहेत ते कोणी आपलेच आहे। मग त्यांच्यामध्ये बदल घडू, आपल्याच ओळखीचा असला पाहिजे, आपलाच काका मामा भांजा असला पाहिजे असं काहीही नाही। कारण आपल्याला विचारातून परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून आपण योग्य वेळी हे करतोय। ही एक छोटीशी इव्हेंट आहे, या इव्हेंटमधनं तरुणांना आपण जर निवडून दिलं आणि आपल्याकडे आता पूर्वीसारखं नाही, हे डिजिटल माध्यम आज तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर जर व्हायरल केलं की महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना निवडून द्या, कुठल्याही पक्षातला असो, तुम्ही आणि मी शपथ जर घेतली तर महाराष्ट्रामध्ये हा बदल तुम्हाला ह्या एका दिवसामध्ये सुद्धा घडेल। कारण ह्या डिजिटलमध्ये आज तेवढी पॉवर आहे, ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस तो विचार नाही। आज आपण ही स्ट्रॅटेजी वापरू शकतो आणि ह्या कमीत कमी वेळेमध्ये एव्हरीथिंग ॲट सोर्स, जिथं आहे तिथूनच आपण ह्या रूम मधून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, प्रोव्हाइडेड आपल्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे। आपला कोणी ओळखीचा नातेवाईक असण्याची गरज नाही, आपल्याला फक्त तरुण पाहिजे आणि त्या तरुण तरुणींमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं आहे। ही मोहीम तुम्ही कसं राबवणार आहात? कुठे कुठे जाणार आहात? अख्खा महाराष्ट्रात तुम्ही फिरणार आहात? आता या ठिकाणी मी बसलोय,
यूट्यूब चॅनल चालू आहे, तुमचे सगळे मोबाईल चालू आहे. आपण महाराष्ट्रात गेलो, आपल्याला शिवाजी पार्क, बँड्रा, अजून कुठे सभा घेण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस घ्यायला लागेल त्यावेळेस घेऊ सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही. पण हा विचार आपल्याला तरुणांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी आपल्याकडं जे माध्यम आहे त्याचा उपयोग करून आपल्याला हे सर्वत्र पोहोचवायचं आहे. कारण हे जे आहे इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक अँड यूथ ऑफ द महाराष्ट्र. सो एव्हरीवन शुड टेक पार्टिसिपेट इन टू इट अँड स्प्रेड दिस मेसेज ऑल ओव्हर महाराष्ट्र. इट इज नॉट ओनली माय और इट इज वर्क ऑफ एवरीवन. हे प्रत्येकाचं काम है, हर एक का ये काम है, ये मैसेज पूरे महाराष्ट्र में और देश में हम पहुंचाएं. राजनीतिज्ञों से हमने बात की थी, नए लोगों को मौका क्यों नहीं देते, तो वो कहते हैं पॉलिटिक्स ऐसा फील्ड है इसमें अनुभव भी चाहिए. तो उसका बिल्कुल ये सब गलत है. ऐसा करके ये बच्चे लोगों को छोटा रखा गया है. पॉलिटिक्स ये जो है अनुभव बिल्कुल नहीं चाहिए. अनुभव इनको क्यों चाहिए? चोरी कैसा करने का, पैसा कैसा खाने का, गुंडागिरी कैसा करने का, मारामारी कैसा करने का, बैंक कैसा लूटने का, ये अनुभव चाहिए क्या? नहीं ना. तो ये जो बच्चे लोग हैं इनको ये अनुभव मत दे दो. ये ऐसे ही कॉलेज से अगर जाते हैं, इसमें से अगर एक प्राइम मिनिस्टर बनता है, इसमें से एक अगर चीफ मिनिस्टर हमारी बच्ची बनती है, कोई आपको तकलीफ है? नहीं ना. तो बनने दो इनको, अनुभव इनको मत दे दो. क्योंकि हमारे देश के अंदर पॉलिटिक्स का जो अनुभव है, इतना गंदा अनुभव पूरे दुनिया में कहा नहीं है. हम नहीं चाहते कि ये लोगों का अनुभव हम इन्हें दे दे. इन्हें हम लोग जो भी हमारे पास ज्ञानी लोग हैं, टेक्नोलॉजी से साउंड है, वो इकट्ठा आके इनके लिए अपने साथ में काम करेंगे और इनको पूरे गाइड करेंगे और 4 साल के अंदर ये ट्रांसफॉर्मेशन जरूर करेंगे. एक मिनट, अब एक मिनट हर एक को जरा बोलने दो, मैं आपको भी कहूंगा. ये इस बारे में आप चुनाव आयोग को अपील करेंगे कि हर पार्टियों को इस मुहिम में शामिल होने के लिए. चुनाव आयोग अपने जगह पर काम कर रहा है, वो अच्छा कर रहा है, बुरा कर रहा है, इसके ऊपर हम लोग टिप्पणी बिल्कुल नहीं करते हैं. क्योंकि हम लोग कंस्ट्रक्टिव चेंज से काम करना चाहते हैं. डिस्ट्रक्टिव चेंज को हाथ लगाते हैं तो क्या क्या होता है ये आप सब लोगों ने देखा है. हम बोलते हैं हमारे पास 139 करोड़ लोग हैं तो हम उसके ऊपर काम करेंगे, उसको लेके करेंगे. क्योंकि 1 करोड़ में से आप चाहे कोई भी डिपार्टमेंट ले लो, आपको कोऑपरेशन मिलेगा क्या? बिल्कुल नहीं मिलेगा. लेकिन वो हमें बात ही नहीं करना है, हमें 139 करोड़ के ऊपर काम करना है. यस बैक. घराणेशाहीबद्दल आपण काय सांगाल? आणि दुसरा 85 वर्षाचा तरुण राजकारणात आता काम करत आहे, त्याला काय सांगायचं? आता 1 कोटी मधले जे घराणेशाहीत असू द्या किंवा 1 कोटी मधले 85 वर्ष किंवा किती वर्ष काम करू द्या, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच नाही बोलायचं. आपल्याला कशाबद्दल बोलायचं आहे? 139 कोटी मधले हे जे तरुण आहे त्याच्याबद्दल. कारण आपला विषय डायव्हर्ट होऊ नये, आपली एनर्जी 139 कोटी मध्येच काम करावी. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की आपण 139 कोटी बद्दल जास्त बोलू. 1 कोटी बद्दल ऑलरेडी आपण 1 कोटी बद्दल ऑलरेडी आपण 70 वर्ष बोलत आलेलो आहे. अजून आता नको बोलायला, आपला टाइम वेस्ट होईल. बोला. चंदन घासून घासून संपलाय, आता फक्त कोळसा उरलाय. ते आपण जे बोलतोय की नाही 1 कोटी, बरोबर की नाही? कसं झालंय, प्रतिष्ठित लोक आहेत ही सगळी, यांच्या विरोधात सर्वसामान्य तरुण कसा निवडणुकीला उभा राहील? त्याच्याकडे अर्थबळ नाहीये, बरोबर, त्याच्याकडे मनुष्यबळ नाहीये, त्याच्याकडे प्रचार बळ नाहीये. बोलणं जेवढं सोपं आहे, बरोबर ना, तेवढं वास्तवात आणि प्रत्यक्षात उतरवणं फार कठीण आहे. मग एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा एक कॅम्पेनिंग करून एवढा मोठा बदल घडेल या बाबतीत बोलणं हे स्वप्नरंजक ठरेल नाही का? ओके, यांनी अतिशय चांगलं सांगितलं आहे. तुम्हाला मी एवढं प्रामाणिकपणे सांगतो की जवळजवळ 21 वर्ष याच्यावर पूर्ण अभ्यास आपण करतोय. ही जी कोणी मोठी छोटी लोक आहे यांच्याबद्दल आपण आपला भ्रम डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. आपल्याला ही जी मंडळी इलेक्शन लढवणार आहे, जी तरुण मंडळी पुढे येणार आहे, याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो
की इलेक्शनला पैसा 1 कोटी मधल्या ज्या लोकांना आहे त्यांना पैसा लागतो. 139 कोटी मधला जर तरुण उभा राहिला तर बिन पैशाचं इलेक्शन म्हणजे अगदी 50,000 1 लाख जास्तीत जास्त एवढ्यात इलेक्शन होऊ शकतं. कारण शिक्का मारायला जाताना घरापासून जो मतदार जातो तो शिक्का मारतो, त्याला खर्च येत नाही. फॉर्म भरायला एखाद्या कॅन्डिडेटला फक्त डिपॉझिट द्यायला लागतं. आता सध्या आम्ही ह्या सर्व राजकीय पक्षाला काटेरी झाडं म्हणतो, ज्याला कधीही फळं येणार नाही. आणि जेव्हा 139 कोटीमधले तरुण उभे राहतील तेव्हा डिपॉझिटच्या व्यतिरिक्त फक्त एक 5-50 हजार रुपये खर्च येऊ शकतो. कारण आपण इथे पैशांची देवाणघेवाण करून मतदान करणार नाही. तर आपल्या तरुणांना काय पाहिजे? फक्त 139 कोटीचा पाठिंबा पाहिजे. आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं करत नाही. आपण कुठेही ह्या भ्रमात नाही की एक प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे संपलं. याच्यापूर्वी आपण 21 वर्ष जे काही केलेलं आहे त्याचा आपण जर विचार केला तर भारताला समजून घेणं, उमजून घेणं आणि करणं ही प्रोसेस फार वेगळी आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आल्या त्या कोणत्याही टिकल्या नाही किंवा चालल्या नाही, कारण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि या समजून घेण्याच्या प्रयत्नामधला हा एक तरुण जी कडी आहे ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह चेन म्हणतो ती आपण तयार करतोय आणि ॲट द सेम टाइम डिस्ट्रक्टिव्ह चेन तोडतोय. यांनाही उभं राहिल्यानंतर आपण सगळ्यांनी त्यांना मतदान केल्यानंतर यांना 1 लाखाच्या वरती खर्च येणार नाही. तुमचा प्रयत्न प्रशंसनीय, अभिनंदनीय आहे. परंतु आपल्या देशाची आणि जनतेची शोकांतिका आहे की आपल्या देशाचं जास्तीत जास्त मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जर तुम्ही पाहिलं तर ती 60%च्या वरती क्वचित 65% गेलेली आहे. 100% मतदान काही होत नाही. हे तर स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आहे. येत्या 20 तारखेला नेमकं काय घडेल ते मला माहित नाही, बरोबर की नाही? त्यातल्या त्यात जर सुशिक्षित आहेत, शिक्षित आहेत, शॉर्टमध्ये विचारा, शॉर्टमध्ये. ते जे शिक्षित आहेत त्यांना सुशिक्षित करायची खरी गरज आहे. जो मतदार झोपलेला आहे त्याला जागा करून त्याने मतदान केंद्राकडे जाणं ही जागृती झाली पाहिजे. ओके, तर तुम्हाला जसं माहिती आहे की 20 तारखेला काय घडेल माहीत नाही, मला पण माहीत नाही, माहीत असण्याची गरज नाही. आपल्याला ट्रांसफॉर्मेशन घडवायचं है. ट्रांसफॉर्मेशन बनाने के लिए हम लोग यूथ के ऊपर काम कर रहे हैं. आप पीछे कोई बोल रहे हैं? यस सर, आपण जसं की म्हणतो की आता निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणता तरुणांचा सहभाग असायला हवा, पण त्याच्यामध्ये विशिष्ट अशी वयोमर्यादा आहे. आणि जर तरुणांचा सहभाग घ्यायला जर म्हणत असलं तर ते इतर राजकीय गट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर तरुणांना संधी दिली तर तरुण इतके परिपक्व नसतात. कुठल्या निर्णय घेण्यासाठी त्यांच्या निर्णय क्षमता खूप अत्यंत कमी असते. त्यामुळे त्यांना चान्स कसा द्यायचा, मग त्या संदर्भात आपण काय सांगतो? ओके, तर त्यांना त्या उत्तर तुम्ही जरूर द्या. तरुण खरोखर तुम्ही म्हणता तसे परिपक्व नाही, कारण त्यांना चोऱ्या करता येत नाही, त्यांना गुंडगिरी करता येत नाही, त्यांना मारामाऱ्या करता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही. त्या बाबतीत ते अपरिपक्व आहे. ही 139 कोटीच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. दुसरी गोष्ट, हाच तरुण एवढा इंटेलेक्च्युअल आहे, इन्क्लुडिंग यू, की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते इतकं जबरदस्त आहे की ते ह्या सध्याच्या राजकीय पक्षाला मान्य नाही आहे. मान्य असेल तरी त्यांना मान्य नाही करायचं. अशा बेजबाबदार राजकारण्यांच्या नादी लागू नका. तुमच्यामधलं टॅलेंट जे आहे ते वापरा आणि तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि टॅलेंटच्या माध्यमातून 4 वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवलं तर तुम्ही 4 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःला ओळखू येणार नाही. इतका बदल तुमच्यामध्ये होईल. तेव्हा आपण ह्या ट्रान्सफॉर्मेशनवरती काम करू. ह्या घाणेरड्या गोष्टीवरती डिस्कस करण्यापेक्षा आपण ह्या ट्रान्सफॉर्मेशनमधून 139 कोटीमधून नवीन तरुणांना पुढे आणू. आणि हा प्रकार आपल्याला करताना ह्या एका प्रेस कॉन्फरन्स पुरता नाही, इथून चालू राहणार आहे. आता ही विधानसभेची निवडणूक आहे की ज्याला आपण म्हणतो विधानसभेचा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. या ठिकाणी कुठली लढाई वगैरे काही नाही. ह्या उत्सवातून तरुणांना आपल्याला पुढे आणायचं आहे. हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. कोण निवडून येतं कोण नाही आपल्याला त्याशी कन्सर्न नाही, कारण आता
सध्याच्या या निवडणुकांमधून कोणी आलं तरी ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. हे काळ्या दगडावरची सफेद रेष आहे. आपल्याला तरुणांबद्दल बोलायचं आहे आणि म्हणून तरुणांवरती आपण काम करू आणि 4 वर्षात ट्रान्सफॉर्मेशन घडवता पुढच्या अजून 4 वर्षामध्ये तरुणांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात येईल की त्या ठिकाणी कोणताही गोंधळ होणार नाही. पण आपल्याला जागरूकतेने हे करत राहायचं आहे. आपण ह्या विधानसभेकडे या दृष्टीने बघतोय. आपल्या कोणी ओळखीचे आहे की ह्या सगळ्या पक्षांमध्ये उभे राहिलेले ते तरुण आहे, हीच आपली त्यांची ओळख. तरुण विचार आहे, हाच विचाराची आपली त्यांची ओळख. म्हणून माझं नाव सुद्धा अशोक एनजे आहे. का तर आपल्याला नाव गाव कुठले काय काय करता काय खा याच्यात न जाता विचारांची ओळख करून घ्यायची आणि विचारांच्या ओळखीतून 4 वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं. येस सर, एक प्रश्न अजून होता की राजकारणात 60 ओलांडलेले तरुण आहेत, त्यांनी लग्नच नाही केलं, याबद्दल काय? कोणी लग्न करणं न करणं हा आपला विषय असूच शकत नाही, कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याला कोणताही बेस नाही. 60 वर्षात त्यांनी काय करावं किंवा काय नाही हा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या तरुणांना 139 कोटीमधल्या कुठल्याही तरुणांना जर तुम्ही विचारलं तर ते म्हणेल आम्हाला त्याविषयी काही कन्सर्न नाही, आम्हाला आत्ता राजकारण करता येत नाही, कारण सध्याचं राजकारण घाणेरडं आहे, त्याच्यामध्ये गुंडगिरी दादागिरी पैसा आहे. आणि म्हणून ही तरुण माझ्या बाजूला उभी आहे की ती म्हणताय आम्हाला संधी द्या, आम्हाला हे पैशाचं गुंडगिरीचं राजकारण नको आहे. 4 वर्षात आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन मधून क्लीन करायचं आहे. एक तरुण तगड़ा भारत की क्या भूमिका रहेगी इको फ्रेंडली के माध्यम से, क्या कुछ नया करेगी विधानसभा चुनाव? अभी ये विधानसभा चुनाव में खाली हम लोग इतने ही कर रहे हैं कि जो भी जवान तरुण या तरुणी है कोई भी पॉलिटिकल पार्टी में हो, उनको हम लोग वोट देने के लिए जो भी तरुण और तरुणी है 139 करोड़ में उनको बोल रहे हैं कि पूरे आपके घर के जितने भी लोग हैं उनको वोटिंग के लिए बाहर निकालो, आदत लगाओ कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग हो जाए. तो ये इलेक्शन में हम लोग ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करने का हैबिट लगा रहे हैं, क्योंकि जैसे हम लोग 1 करोड़ को ब्लेम कर रहे हैं ना, वैसे हम 139 करोड़ खुद को भी ब्लेम कर रहे हैं कि हम घर के बाहर नहीं निकलते, हम सोच नहीं करते. ये सब चेंज होने का है. इसके लिए ये इलेक्शन और ये टाइम में हम लोग ये सब चीज जो है उसको आदत लगाने के लिए ये जवान लोगों को तैयार कर रहे हैं. यस बदमाशांचा अड्डा आहे, राजकारण बदमाशांचा अड्डा आहे. या तुम्ही त्यांच्या ढकलणार असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी, हरियाणा स्पोर्ट्स निर्माण केले, स्पोर्ट्समन उत्तर प्रदेश बिहार IAS IPS, पण महाराष्ट्रात करून हा राजकारण नाही पाहिजे. त्यांना तुम्ही प्रशासकीय तुम्ही ढकलणार त्याच्या. आता तुम्ही जे म्हणताय ह्या तरुणांना आपण त्याच्यामध्ये ढकलत नाही, रादर त्यांचं जे घाणेरडं राजकारण आहे म्हणून हे स्वतःच हे तरुण राजकारणात सध्या जात नाही आहे, कारण तो अड्डा बनलेला आहे. आता भारतामधले हे महाराष्ट्रामधले हे सगळे अड्ड्यांचं राजकारण चाललेलं आहे. हे अड्डे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र आणि भारत सुधारणार नाही. अड्डे संस्कृती ही भारतामध्ये ह्या काही वर्षामध्ये आली, पूर्वी नव्हती. 2-4 पिढ्या आपण जर मागे गेलं तर भारतामध्ये आपण अतिशय प्रामाणिक चांगले वंशज आहे आपले, की फक्त एका शब्दावर विश्वास ठेवायचे, व्यवहार करायचे. स्टॅम्प पेपर पण नव्हता. आता स्टॅम्प पेपर घ्या, रजिस्ट्रेशन करा, अमजून काही करा तरी खून मारामाऱ्या होतात, कारण हे वातावरण ह्या राजकीय परिस्थितीने बदललेलं आहे. त्यामुळे हे तरुण जे आहे ट्रान्सफॉर्मेशन मधून संपूर्ण देशातलं वातावरण बदलणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ नाही, कारण आपण अतिशय चांगल्या पूर्वजांची मुलं आहोत. याच्याबद्दल गोंधळ मनात ठेवू नका, कारण भारतभूमी सुजलाम सुफलाम ही आज नाही आहे. मधल्या काळामध्ये आता हा जो घाण झालेली आहे ती घाण साफ करायला आपल्याला 4 वर्ष पुरेसे आहे. करू आपण, या पत्रकार परिषदेमध्येच सगळं काही होईल असं डोक्यात ठेवू नका. सुरुवात करूया आपण, आणि ह्या सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी बरोबर राहा, हा विचार आहे. आणि जे या ठिकाणी चॅनलवाले असतील, पेपरवाले असतील, त्यांनी ह्या विचाराला पुढे घेऊन जा. हा विचार जो आहे हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी कुठली व्यक्ती महत्त्वाची नसून हा विचार महत्त्वाचा आहे, आणि हा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला कोणी थांबवले
झालेलं नाही आहे. ज्यांना कोणाला चुकीच्या गोष्टी करताय, पण आपल्याला चांगलं करण्यासाठी अडचण काय? आपण ती करायची आहे. आपल्याला 139 कोटींना या जगामध्ये कोणीही अडवू शकत नाही. येस सर हिंदी में शॉर्ट में बैठ हिंदी वाला हिंदीमध्ये गेलेलं आहे. आप लोग बैठ सकते हो अभी बैठ जाइए चला बस जो ऊंचे है ना वो पीछे चले जाओ. पीछे हो जाओ पीछे हो जाओ.